परमपूज्य स्वामी सवितानंदांकडे एकदा एक साधक स्त्री आली. पूजापाठ, सद्ग्रंथ वाचन करणारी, नित्यनियमाने सत्संगाला जाणारी ही स्त्री कुठलाही संकोच न बाळगता ती स्वामीजींना म्हणाली की स्वामीजी, तुम्ही यांना जरा काही समजावून सांगा. ह्यांची कामवासना खूप तीव्र आहे. आता मुले मोठी झाली, लग्न होऊन 20 वर्ष झालीत. कामवासना कमी व्हायला हवी, तर उलट वाढतेच आहे. दिवसभर पूजापाठ, ध्यान, सत्संगाचा आनंद रात्री वेदनेत संपतो. त्यांनी त्या गृहस्थाला विचारलं, तक्रार खरी आहे का? त्यावर तो म्हणाला, हो खरी आहे, पण काय करू, माझ्यावर संयमच राहत नाही. स्वामींनी विचारलं, थोडं संयमित व्हावं अशी तुमची मनापासून इच्छा आहे का? वयाप्रमाणे माझी संयमित होण्याची इच्छा आहे, पण मी या बाबतीत लाचार आहे. स्वामी म्हणाले, रोज सकाळी 5 मिनिटं डोळे मिटून नाभीच्या खाली इंद्रियांच्या वर म्हणजे मांड्या जिथे कमरेला जोडल्या आहेत त्याच्या मध्यभागात पाहत आहोत अशी कल्पना करून बम बम भोलेनाथ असं मनात म्हणा. त्याने ते कबूल केलं. 1.5 महिन्यानंतर फोन करून सांगितलं, आता खूप बरं वाटतंय, फरक पडला.